नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आताच काही 1-2 महिन्यामध्ये देशामध्ये काहीतरी म्हणजे देशामध्ये उथळपुथळ आली थोडी. कारण की CJP कॉक्रोच जनता पार्टी याचं आंदोलन चालू होतं गेले एक महिनाभर. 40 दिवस त्यांचं आंदोलन चालू होतं. मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आंदोलन कोणतंही असू दे, त्याला बदनाम कसं केलं जातं ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे. कारण की आता हे CJPचं आंदोलन चालू होतं, त्याच्या अगोदर किसान आंदोलन झालं, महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन झालं. म्हणजे सगळी कुठली आंदोलन असून दे, त्यांना कसं बदनाम केलं जातं, त्यांना कसं अँटी नॅशनल आणि देशद्रोही बनवलं जातं आणि नक्सल बनवलं जातं. हे आंदोलन आपण का करतो? आपण एखादी सरकारकडून काही चुकलं असेल, सरकारकडून काही झालं असेल तर त्याच्या विरोधात आपण आंदोलन करतो. कारण की हे सरकारला आपण ज्या सत्तेमध्ये बसवलं आहे, काही जनतेने सत्तेमध्ये बसवलं आहे, त्यांना विचारणं हे आपलं कर्तव्य आहे. हे CJPचं आंदोलन चालू होतं, कॉक्रोच जनता पार्टीचं. चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी एक विधान केलं होतं की भारताचे तरुण हे कॉक्रोचसारखे आहेत. तर त्याच्या अहवाला घेऊन अभिजित दिपके यांनी एक सोशल पोस्ट टाकली होती, कॉक्रोच जनता पार्टी CJP. तर त्याला खूप सगळ्या लोकांनी खूप सारी लोकं जोडली गेली त्याला. म्हणजे 22 मिलियन लोकं जोडली गेली. म्हणजे असं सोशल मीडियावर व्हायरल, म्हणजे सोशल मीडियावर त्याचं माणसं जोडली गेली सोशल मीडियावरती. नीटचा पेपर लीक झाला होता. त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं होतं. ठीक आहे. तर हे करून अभिजित दिपकेने सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होती की त्यांचं मग ते लोक जोडत गेली त्या सोशल मीडियावरती. मग त्यांनी एक टाकलं की हे जो धर्मेंद्र प्रधान आहे, शिक्षा मंत्री, त्याचा राजीनामा झाला पाहिजे. ठीक आहे. हे असं चाललं होतं पुढे. त्याच्यानंतर अभिजित दिपके हे इंडियामध्ये आले. त्यांनी हे आंदोलन पुढे चालू केलं. परत त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये जाऊन ते भेटले, तिकडच्या लोकांना एकत्र केलं आणि नंतर हे आंदोलन गेलं दिल्लीला जंतर मंतरवरती. ठीक आहे. जंतर मंतरवरती हे आंदोलन चालू होते. ते सगळे म्हणजे त्यांनी सुरुवात केली जंतर मंतरवरून. ठीक आहे. लोक येत गेले, जुळत गेले. त्याच्यानंतर आपले सुमन वांचूक हे पण आले, ह्यांनी सपोर्ट केला. हे तिथं आले. तिथं भरपूर ॲक्टर्स पण आले. त्याच्यानंतर अपोजिशन पार्टी होत्या, त्या पण ह्या आंदोलनाला त्यांनी सपोर्ट केला. ठीक आहे. आणि सुमन वांचूक यांच्याबद्दल तुम्हाला जर माहीत नसेल तर एकदा गुगलवर जाऊन चेक करा ते व्यक्ती कोण आहेत. कारण की त्यांनी आपल्या देशासाठी काय केलं आहे. ठीक आहे. तुम्ही जर लडाखला जाल तिथं आपल्या सैन्य आहे, त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं हे एकदा जाऊन सर्च करा तुम्ही गुगलवरती. ठीक आहे. काही लोक बोलतात हे चीनचे एजंट आहेत. जरा त्या माणसाबद्दल अभ्यास करा. त्यांना कारण की त्यांचा सन्मान, त्यांना एशियाचा मोठा अवॉर्ड पण भेटला आहे. ठीक आहे. तर त्याचा अभ्यास करा. ते ह्या आंदोलनात जुळले. त्यांनी हंगर स्ट्राईक केला. ते त्या जंतर मंतरवरती कमी 20 ते 22 दिवस हंगर स्ट्राईकवर होते. ठीक आहे. तर माझा बोलण्याचा उद्देश हे आहे की आंदोलन कोणतंही असून दे, त्याला कसं बदनाम केलं जातं सरकारद्वारे असू या अंधभक्तांद्वारे, त्याला कसं बदनाम करायचं हे तुम्हाला सांगणार आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे.
ठीक आहे. कुठलंही आंदोलन, किसान आंदोलनामध्ये पण असंच घडलं होतं. कुठल्याही आंदोलनामध्ये असंच घडतं की ते आतून कसं तोडावं आणि असं आतून कसं तुटेल त्याच्यावरती त्याला कसं किती बदनाम करता येईल. भरपूर सारे आंदोलन आहेत असे जे सरकारच्या विरुद्ध असतील, म्हणजे सरकारच्या धोरणांच्या विरुद्ध असेल त्याच्याबद्दल आंदोलन होतं. त्याला कसं अँटी नॅशनल करता येईल, त्यांना कसं तोडता येईल, त्यांना कसं बदनाम करता येईल ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती. तर आपण हे आता CJPच्याच CJPच्या आंदोलनापासून सुरुवात करूया, कारण की CJPचं आंदोलन आताच नुकतंच झालं आहे. तर त्याच्यामध्ये कसं हे करेल, कारण की हे आंदोलन होतं युवांचं, म्हणजे जेनजी, त्याला जेनजी बोलतो आपण, त्या लोकांनी हातात घेतलं. प्रत्येक तिथे सगळे जंतर मंतरवर सर्व आले होते जेनजी. त्यांनी हे स्वतः हातात घेतलं आंदोलन. आणि त्याच्यानंतर सिमन वांगचुक त्यांनी हंगर स्ट्राईक केला तिथे. ते 20 ते 22 दिवस हंगर स्ट्राईकवर होते. ठीक आहे. त्यांची तब्येत पण खालावली होती, तरी पण सरकारला काही जाग आली नाही. मग सरकारला केव्हा जाग, त्याच्यानंतर मग ते आंदोलन केव्हा हिंसक झालं, शांतपणे आंदोलन चालू, हिंसक कसं करायचं त्याचा एक सरकारचा डाव होता. त्यांनी सुमन वांगचुकला तिथून आंदोलनाच्या स्थळापासून त्याला एखादा होता त्या प्रेत एखादी बॉडी कशी घेऊन जातात मेलेल्या माणसाची, जसं त्यांना उचलून घेऊन गेले गाडीमध्ये टाकून. ठीक आहे. त्याच्यानंतर कसा लाठीचार्ज, म्हणजे आंदोलन तोडण्यासाठी कसा पहिल्या सुरुवातीला हे आंदोलन आतून तोडायचा प्रयत्न केला, म्हणजे आतून तुटतं आहे का ते बघायचा प्रयत्न करा, कोण तुटतो आहे का. कारण की हे तर पहिली भूमिका तीच असते, कुठलाही असू दे. तुम्ही राजकीय पार्टी असून दे, त्याला कसं आतून तोडलं जातं हे तर तुम्हाला माहीत आहे. मग हे आंदोलन आपण आतून तोडण्याचा प्रयत्न झाला, पण ते होतात ना ते खूप सारे आणि आपली माणसं घुसून आंदोलनामध्ये कसं ते हिंसक होऊ शकतं याचा पण प्रयत्न झाला. आपण बघू शकता ह्या आंदोलनामध्ये आपल्याला दिसेल. म्हणजे लोक येतात, भारून लोक येतात आणि आंदोलनाला बदनाम करतात, कुठल्याही घोषणा देतात, देशाविरुद्ध घोषणा देतात आणि नंतर आंदोलनाला बदनाम करायचा प्रयत्न करतात की हे देशविरोधी आंदोलन आहे, देशाच्या विरुद्ध आंदोलन आहे, देशाच्या देश तोडण्यासाठी आंदोलन. पण ह्या आंदोलनामध्ये असं झालं की सर्व जाती धर्मांची मुलं, सर्व लोक जमा झाले. ठीक आहे. सरकारने पाणी बंद केलं, सर्व बंद केलं, पण सर्व एकत्र येऊन सर्वांनी स्टुडंटला आणि तरुणांना कसं सपोर्ट करता येईल, जास्त सपोर्ट करायचा प्रयत्न केला. सगळं त्यांनी त्यांचं हे असून त्यांना खाण्यासाठी आपणच बघू शकता लोकांनी कुठून मदत केली. झोमॅटोवरून फूड ऑर्डर करून त्या जंतर-मंतर जितली लोकं होती त्यांना कसं फूड ऑर्डर करून त्यांचं कशी मदत करतात तशी मदत केली. लोकांनी घरात बसून पण तिकडच्या लोकांना. आता हे आंदोलनामध्ये जे राज्यामध्ये चालू होतं त्यांनी सपोर्ट केला, जंतर-मंतरमध्ये गेले होते त्यांनी सपोर्ट केला आणि घरी बसल्या लोकांनी पण सपोर्ट केला या आंदोलनाला. आणि आंदोलन हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे होतं. त्यामुळे सरकारच्या विरुद्ध बोलणं म्हणजे देशाच्या विरुद्ध बोलणं नाही, हे मी अंधभक्तांना सांगू इच्छितो. कारण की अंधभक्त हे सरकारच्या विरुद्ध बोललं की त्यांना असं वाटतं की देशाच्या विरुद्ध बोललं. ठीक आहे. जे आंदोलन करतात ते देशातलेच लोक आहेत. ठीक आहे. त्यांना समजून घेतलं पाहिजे आंदोलन का होत आहेत, ते सरकारने त्यांच्याशी बोललं पाहिजे. पण सरकारला इतका भरपूर वेळ लागला, महिना होऊन गेला तरी सरकारला वेळ लागला त्यांच्याशी बोलण्यासाठी. ठीक आहे. मग हळूहळू खूप आंदोलन तिथं आंदोलनामध्ये ते त्यांना उचलून सुमन वांगचुकला उचलून घेऊन गेले. तिथे आंदोलन सगळे जमा झालेले तरुण होते तिकडं. मग ते आता कसं तोडावं, आता लोकांना कसं पळवावं इथून. त्यांनी लाठीचार्ज सुरू केला. पोलिसांनी आसूगोळे जे टिअर गॅस ती सोडली, पाणी सोडलं, तरी पण लोक गेली नाही. कारण की हे आंदोलन चालू होतं, राज्यामध्ये पण चालू होतं आणि यंत्रमंतरवरती पण दिल्लीमध्ये पण चालू होतं. ठीक आहे. ते असं आंदोलन
याला कोणता तोडायचा प्रयत्न होता, पण तुटला नाही आंदोलन. शेवटी काय झालं, शेवटी सरकारला झुकावं लागलं. शेवटी सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावाच लागला. पण हे सरकारला अगोदर समजलं असतं तर ह्या एवढ्या मोठ्या गोष्टी झाल्या नसत्या. स्वतः पंतप्रधानांना मग इंस्टाग्रामवर येऊन बोलावं लागलं त्यांना. माझं म्हणणं हे आहे, हे आंदोलन मोठं होण्याच्या अगोदरच तुम्ही का नाही त्यांच्याशी चर्चा केली, का नाही तुम्ही त्यांना समजून घेतलं बाबा का होतं आहे असं. ठीक आहे, हे अगोदर झालं असतं, हे आंदोलन कुठेतरी थांबलं असतं आणि एवढ्या मोठं शांततेत चाललेलंच आंदोलन हिंसक झालं नसतं. कारण की हिंसक केव्हा होतं आंदोलन, जेव्हा कुठून ॲक्शन येते त्याचं रिएक्शन येतं. आणि तुम्हाला माहीत आहे देशाची मीडिया, तरुणांनी देशाच्या मीडियाला एवढं हे केलं, एवढं ट्रोल केलं की त्यांना तुझं तोंड दाखवायची जागा राहिली नाही या मीडियाला अजून समजायला पाहिजे आपण काय करतो आहे. आपण किती चाटायची म्हणजे किती चाटणार आपण. सरकार चुकतं आहे तिथं बोललंच पाहिजे. कुठलंही सरकार असून दे, कोणाचंही सरकार असून दे, तिथं बोललं पाहिजे. आणि काही हिंदू संघटना ते बोलतात ते हिंदू विरोधी आंदोलन आहे. त्यांना मी इतकं सांगू शकतो, जे आंदोलनामध्ये आले होते ते मुलं हिंदू होते, प्रत्येक धर्माचे मुलं होती. सर्वांनी एकत्र येऊन त्यांनी आपली ताकद दाखवली. त्यांनी त्याला मी सॅल्यूट करतो त्या तरुणांना की त्यांनी आपला जात धर्म न बघता सगळे एकत्र आले आणि आंदोलनाला सपोर्ट केला, आंदोलन सक्सेस केलं आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला. का की सरकारचं या लोकांचं एक असतं की आतून आंदोलन कसं तोडावं, आतली लोक विकत घ्यावी त्यांना, तिथून विकत. या पार्ट्यामध्ये पण असं झालं, पॉलिटिशियन पार्ट्या आतल्या लोकांनीच या पॉलिटिशियन पार्ट्या तोडल्या आहेत त्यांना विकत घेऊन. तसंच या आंदोलनामध्ये पण होतं. तिकडची लोकं फोडावी, त्या आपल्या बाजूने घ्यावीत ती लोकं आणि ह्या आंदोलनाला बदनाम करावं. धाडून लोकं घुसवावीत आणि काहीतरी घोषणा देऊन हे आंदोलन कसं बदनाम करता येत ते एक असतं त्यांच्यामध्ये. आणि कसं दाखवावं आणि जे मीडिया आहेत हे ते कसे दाखवतात की बाबा हे आंदोलन देशाविरुद्ध आहे, हिंदू विरुद्ध आहे, हिंदूच्या विरोधी आंदोलन आहे. मला एवढंच सांगू इच्छितो, BJP म्हणजे हिंदू नाही हे लक्षात ठेवा. 2014 नंतर पण माणूस हिंदू होता, तेव्हा हिंदू खतरामध्ये नव्हता आणि 2014 नंतर हिंदू खतरामध्ये आला. हे हिंदू मुस्लिम सगळं होऊन काही चालणार नाही. आता लोक अवेअरनेस झाले, जागृत झाले आहेत, तरुण जागृत झाले, तरुणांना समजलं आता या गोष्टी तुम्ही सतत करून काही होणार नाही. तुम्ही जनतेशी संवाद करा, आंदोलन का होत आहे, का त्याचा तोडगा कसा निघू शकतो त्याच्याबद्दल बोला. मला एवढंच सांगायचं आहे की बाबा कुठलंही आंदोलन असू दे. मागे किसान आंदोलन झालं होतं, त्यांना खलिस्तानी घोषित केलं. हे खलिस्तानी आहेत. अरे तुमच्या देशात हे किसान आहेत, शेतकरी आहेत तुमच्या देशातले. तुम्ही त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी चर्चा करा. तुम्ही शेतकऱ्यांशी बोला तर तुम्हाला समजेल त्यांच्या काही पिढ्या आहेत त्या प्रत्येक. मग स्टुडंट लोकांशी बोला, विद्यार्थ्यांशी बोला, त्यांना विचारा तुमच्या काय प्रॉब्लेम, काय तुमच्या समस्या आहेत त्या. त्याच्यावर तोडगा काढा. हे सरकारचं काम आहे. नवीन धोरणं काढा जेणेकरून या गोष्टी होऊ नये. कारण की चुकातूनच माणूस शिकतो हे लक्षात ठेवलं पाहिजे सरकारने. आणि सरकार हे जनतेची नोकर आहे. ते आता सध्या राजासारखे स्वतःला मानतात. कारण की सरकारला निवडून कोणी दिलं, आपण निवडून दिलं आहे. लोकशाहीमध्ये जनता प्रजा ही राजा असते आणि हे नेते हे आणि राजकारणी हे जनतेचे नोकर असतात. हे आपण विसरलो आहे. शांततेमध्ये आंदोलन चालू असेल तर शांततेमध्ये आंदोलन होऊन द्या. त्यांना बदनाम करू नका. त्या तरुणांना, या आंदोलन करताना बदनाम करायचा
याचे व्हिडिओ पण तुम्हाला सोशल मीडियावर दिसतील, यूट्यूबला वगैरे दिसतील, कसं विद्यार्थ्यांना बदनाम केलं जातं, कसं काही लोक देशाच्या विरुद्ध नारे लावणारे पण बाहेरून आलेले लोक असतात, ते देशाच्या विरुद्ध नारे लावतात, पण ते आंदोलनामध्ये असतात, ते खरंच देशाची चिंता असते, ते कधी देशाविरुद्ध नारे लावणार नाही, का की बाहेरून आलेले लोक नारे लावणार, त्या आंदोलनाला बदनाम करणार, हे अशी त्यांचं षडयंत्र असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मीडिया त्यांच्या विरुद्ध भडकवणार, म्हणजे हे आंदोलनकर्ते कसे देशाविरुद्ध नारे लावतात असं दाखवणार, की नारे लावणारे लोक दुसरे असतात आणि बदनाम कोण होतात, आंदोलन करणारे लोक बदनाम होतात, आंदोलन करणारी जनता आणि तरुण बदनाम होते. त्याच्यासाठी ह्याच्यातून आपल्याला वाचलं पाहिजे. आणि हे आंदोलन सक्सेस झालं, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला असो, देशाच्या हिताचा, तर त्याच्यासाठी उभं राहिलं पाहिजे, सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. आणि माझा हे ऐकल्याबद्दल तुमचा सगळ्यांचा धन्यवाद. आणि मी आता तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.